सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भीम विचार 3 या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजपासून आपण हे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, जे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. हे बाबासाहेबांनी मार्च 1956 मार्च महिन्यापर्यंत कंप्लीट केलं होतं. पण पब्लिश हे सिद्धार्थ कॉलेज आहे औरंगाबादमध्ये, त्यांनी पब्लिश केलं होतं जेव्हा बाबासाहेबांची डेट झाली होती. तर ह्याच्यामध्ये काही मॅनिप्युलेट नाही, कारण की स्वतः बाबासाहेबांनी लिहिले म्हटल्यावर बुद्धाया आणि हिज धम्मा. तर 1960मध्ये म्हणजे आधी हे बाबासाहेबांनी इंग्लिशमध्येच लिहिलं आहे आणि 60 किंवा 70च्या दरम्यान ते मराठी किंवा अदर लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झालं आहे. तर चला मग पहिले आपण स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये अनुवादाचे 2 शब्द ज्यांनी पब्लिश केलं असेल त्यांचे समज आहे. तर आम्हाला अत्यंत हर्ष होत आहे की वाचकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी बुद्धा अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आणि पुण्यश्य सादर करीत आहोत. बनाईच्या एका सदस्याने हा अनुवाद आपल्या सेवेसाठी अर्पण केला आहे. बाबासाहेबांनी बौद्ध वाङ्मयातून संदर्भ घेऊन आपला अनमोल ग्रंथ आम्हाला दिला. काही संदर्भ पूज्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी बौद्ध वाङ्मयातून शोधून काढले आहेत. वसंत मून यांनीही लेखन व भाषणे खंड 11ची पुरवणी करून त्यात उरलेले संदर्भ देखील शोधून काढलेत. असे एकूण सर्व 692 संदर्भ आहेत. वाचकांच्या हे लक्षात येईल की सागरासारख्या अगाध अशा बौद्ध वाङ्मयाचा संगोपांग अभ्यास करताना बाबासाहेबांनी किती कष्ट उपसले असतील. बौद्ध उपासक आणि भिक्खूगण यांचा धम्मासंबंधी विचार करताना ज्या शब्दाचा वारंवार संबंध येतो असा बऱ्याचशा शब्दाचे अर्थ वाचकांना कळणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी जो बौद्ध पूजापाठ पाली भाषेत स्वतः तयार केला होता त्याचा पद्यमय अनुवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाचकांना प्रत्येक गाथेचा अर्थ चटकन समजण्यास मदत होईल. याशिवाय जो पद्यमय अनुवाद मूळ पाली वंदनेच्या चालीवर गाता येईल, याचा उद्देश असा की मूळ पाली वंदना म्हणत असताना तिचा अर्थ समजण्यास उपासकांना जी अडचण येते ती दूर व्हावी. पुस्तकामध्ये उपरोक्त तिन्ही बाबींचा समावेश करण्याची आमची तीव्र इच्छा होती, परंतु पृष्ठवाढ टाळण्यासाठी आम्ही उपरोक्त इच्छेला आवर घातला. चला, भवतु सब्ब मंगलम. तर हे गौतम बुद्धांच्या जे बाबासाहेबांनी स्वतः लिहिले ते गौतम बुद्धाची लाईफ वगैरे बाबासाहेबांनी पूर्ण अभ्यास करून ह्याच्यावरती 30 वर्ष अभ्यास केला सगळ्या धर्माचा. नंतर त्यांनी बुद्ध धम्माकडे वळाले. तर ह्याच्यामध्ये अनुवाद बाबासाहेब गौतम बुद्धांचे त्यांची पूर्वजन्म वगैरे सगळं लिहिलेले. तर आपण रोज एक चॅप्टर पूर्ण वाचत जाऊ, रेडी करणार आहोत. तर आता प्रस्तावना. तर हे स्वतः बाबासाहेबांचे वर्ड आहे. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे बुद्धिझम हा का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत आहे. सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे. अच्छा, बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ही एक वेगळी कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्यांच्याबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते.
त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले. माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत. अर्थात आमच्याचकरिता. परंतु मला ते आवडत नसे, हे बाबासाहेब म्हणतात. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जन्मलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पडीत. कित्येक वर्षे असे चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली, त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना ती स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले. अशाने मुले बिघडतात, असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकांनी फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्करकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्कर सभेत अध्यक्ष होते. ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुस्करांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज, बडोदाकरिता लिहिलेल्या बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधःपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमामंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात. वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तू जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमक हुकुमशहासारखे होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचण्यास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाही.
मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होय. मला रामसुद्धा पसंत नाही. मूर्खपणखा सॉरी मला रामसुद्धा पसंत नाही. शूर्पणखा शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी भगवान बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि भगवान बुद्धाच्या जीवनातील पुस्तक वाचताना मी तुम्हाला व भगवान बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाखी अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकणार नाही. यामुळे बौद्ध धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही त्यांची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. या अनेक पुस्तकांतील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोषरचित बुद्धचरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन की ती म्हणजे प्रकरणांची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या. त्याचा उहापोह मी परिचय या सदरात केला आहे. ज्या प्रशासनाचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकुली या गावाचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगलखुर्दचे प्रकाशचंद यांनी मला पुस्तकाची पांडुलिपी टाईप करण्यास जे प्रशिक्षण घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वेच्छेने केली. माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे सर्व कार्य केले.
त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकणार नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. नानकचंद रत्तू जेव्हा बाबासाहेब वारतात तर एक बाबासाहेबाचा फोटो आहे. जेव्हा बाबासाहेब अशी बॉडी बाबासाहेब नॉट बॉडी पण बाबासाहेब अशी वारलेले तर एक जोराने रडणारा जो साईडला माणूस आहे तेच नानकचंद रत्तू आहे. आणि बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणीमध्ये पण ते होते. सविताबाई आंबेडकरांनी त्यांना बाहेर पाठवले ते समनी असं झालं होतं. तर ते नानकचंद आहेत. या पुस्तकाची कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी M.B. चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यास विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो की बौद्ध धम्माचा अभ्यास करावयास आवश्यक पुस्तकाच्या संचालित हे पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ही होत. ती अनेक भागांमध्ये विभागली गेली आहे. ती लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. आता याचा परिचय सुरू झाला आहे. ठीक आहे, हे बाबासाहेबांचे स्वतःचे बोल आहेत. भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धाचे जीवन व शिकवण ह्यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणेच वाढत आहे. भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे. काय? भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे. दीर्घनिकाय इत्यादी ग्रंथांवर अवलंबून राहून भगवान बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्याच्या ज्या समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्या-देण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यानंतर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. ह्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? या वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे. एक मिनिट, मला रुमाल. Where is my handkerchief? योजित आहे. पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धाच्या जीवनातील एक मुख्य घटनेबद्दलचा आहे. ती म्हणजे परिव्रजा. भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली? ह्याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी जनार्दन मनुष्य, एक रोगी व्यक्ती, एक मृतदेहाचा शवाला पाहिले म्हणून. वर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थांनी बुद्धांनी आपल्या वयाच्या 19व्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. 29व्या वर्षी
परिव्रज्या ग्रहण केली म्हणजे ते घर सोडून गेले समजा. ह्या 3 दृश्यांची परिणती म्हणून जर त्यांनी परिव्रज्या ग्रहण केली असती तर ही 3 दृश्ये तत्पूर्वी त्यांना कधी ना कधी दिसली नाहीत. हे शेकड्यांनी हजारोंनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धाच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य आहे. त्यांनी ह्याच वेळी प्रथम पहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसले तर खरे उत्तर तरी कोणते? दुसरा गूढ प्रश्न म्हणजे भगवान बाबासाहेब म्हणताय की भगवान बुद्धांनी एक शव बघितलं आणि एक बिमार व्यक्ती आणि अजून 2-3 अशा घटना बघितल्या. त्यामुळे जर त्यांनी घर सोडलं तर हे मे बी पॉसिबल नाही. कारण की 30 वर्ष समजा 29 वर्षापर्यंत या रोज घडणाऱ्या घटना आहे. कोणी मरतं, कोणी बिमार पडतं, वृद्ध व्यक्ती असतं, हाल अपेष्टा, दुःख, हे तर रोजच्याच घटना आहेत. तर ह्या 29 वर्षापर्यंत त्यांच्या नजरेत येणं हे शक्यच नाही समजा, जरी ती राजवाड्यात असली तरी, असं बाबासाहेब म्हणताय बरं का. दुसरा गूढ प्रश्न 4 आर्य सत्याची निर्माण केला आहे. सत्यांनी निर्माण केला आहे. भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीत 4ही आर्य सत्याचा अंतर्भाव होता काय? हे सूत्र बुद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. ह्या जगात ना धर्म कोण्या माणसाचा सुखी करू शकतो ना तत्वज्ञान सुखी करू शकेल. जर दुःखापासून मुक्तीच नसेल तर धर्म तरी काय करू शकणार? आणि जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी भगवान बुद्ध तरी काय करू शकणार? ही 4ही आर्य सत्ये, ज्यात प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे. अवबोधांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात एक मोठाच अडथळा आहे. ही गोष्ट त्यांच्या बुद्धीस पटू शकत नाही. कारण असे वाटते की ही 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात आणि त्याला निराशेच्या खोल गड्ड्यात ढकलून देतात. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरवतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वाबद्दलचा आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, पण त्याचबरोबर त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म ह्याबद्दलची तत्त्वे दृढता प्रतिपादन केली आहे असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर मग कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी ते शब्द त्यांनी वापरले काय? हे जर असेल तर कोणत्या अर्थी? ब्राह्मण वापरतात त्याच्या अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. तर मी पण स्वतः पर्सनली की जरी समजा बुद्धांनी मे बी पुनर्जन्म किंवा आत्मा जे काही त्यांचे सांगितले समजा शक्य, मेन म्हणजे कर्म आणि पुनर्जन्म. तर पुनर्जन्म यावर माझा बिलकुल विश्वास नाही की कोणी पूर्ण जन्म होईल, कोणाचं आता मेलं तर दुसऱ्याच्यामध्ये. आणि बाबासाहेब सेम प्रश्न विचारत आहे की
इट्स इम्पॉसिबल. जर बुद्धांनी मे बी असं म्हटलं असेल की पुनर्जन्म वगैरे असं काही कन्सेप्ट त्यांनी म्हटलं असेल, पण जसे त्यांचं कन्सेप्ट, त्यांचं हिडन मिनिंग असू शकतं, ज्याच्या मागं दुसरा उच्चार असू शकतो किंवा दुसरा अर्थ असू शकतो. पण आता 25,000 म्हणजे 25,000 एवढ्या वर्ष झाले बुद्धांनी त्यांचा जन्म होऊन समजा, तर 25,000 वर्ष समजा, तर मग तेव्हा त्यांनी जो संदेश सांगितला आहे तो आत्तापर्यंत येईपर्यंत किंवा जोपर्यंत बुद्धा स्प्रेड होत होतं इन्फॉर्मेशन, तर मिसइन्फॉर्मेशन होऊ शकतं. भिक्खूंनी समजा दुसरं काही सांगितलं आणि त्याचा अर्थ दुसरा काही होऊ शकतो मे बी. तर त्याच्यावर आय डोंट बिलीव्ह इन दॅट ॲज वेल. मला सुद्धा त्याच्यावर विश्वास नाही बिलकुल. तर चौथा प्रश्न भिक्खू संबंधित आहे. भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धाचा काय हेतू होता? एक समाजनिरपेक्षता, आदर्श पुरुष मन निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शन आणि तत्त्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार आहे. उलटपक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आकाशजनक होऊ शकेल. हा प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. या प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न, ज्यांचे उत्तर या पुस्तकात आपल्यास पाहावयास मिळतील, अनुवादात बदंत आनंद कौशल्यवान वाचकांमध्ये चेतन निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास त्यांना प्रवृत्त करतील. आता उपोद्घातात प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा. भावना आणि विचार ह्यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला समोर जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा. यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत. शास्त्रीय ज्ञान व विचार ह्यांची जलद प्रगती, विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड, धर्मात सुधारणा किंवा त्यांची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचारप्रणालीची एकेऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आणि धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धार्मिक प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सदसद्विचारविषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचा पुनर्विचार करण्यास ते निश्चित भाग पाडते. अखेरीस न्याय, देव, ईश्वर, विश्वासासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परंपरेसंबंधाचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची प्रामाणिकता आणि अनुभव व सत्य, त्यांच्या व्यावहारिक कल्पना ह्याबद्दलचेही
हे प्रश्न त्यात गुंतले जातात. आता इथून चालू झालं आहे समजा भगवान गौतम बुद्ध ते बुद्ध कसे झाले. भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत. भाग दुसरा कायमचा गृहत्याग. भाग तिसरा नवीन प्रकाशाच्या शोधात. भाग चौथा ज्ञानप्राप्ती व नवमार्गाची दिव्यदृष्टी. भाग पाचवा भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. भाग सहावा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भाग सातवा साम्य आणि विरोध. तर अस्तित्व. आता मला असं वाटत आहे की ही सुरुवात झाली आहे समजा आपल्या व्हिडिओची. आता इथनंपासून हे मेन कॅरेक्टर चालू झालं आहे, म्हणजे मेन टॉपिक्स हे समजा चॅप्टर सगळे कुळ, पूर्वज, बुद्धांचा जन्म. तर हे आतापर्यंत मी जे म्हटले सगळे बाबासाहेबांचे विचार होते. आणि आता मला असं वाटतं आहे की व्हिडिओ खूप लाँग झालं होत आहे, तर मी इथेच थांबतो. आणि नंतरचा जो दुसरा व्हिडिओ त्यानंतर मग आपण चॅप्टर्स वाईज सगळं वाचून घेऊया. तर तुम्ही शेवटपर्यंत जर बघितलं असेल तर तुमचे मनापासून आभार, धन्यवाद, जय भीम. आणि असे आपण एक एक पुस्तक वाचतच आहोत. तर मेन म्हणजे या पुस्तकामध्ये स्वतः बाबासाहेबांचे लिहिलेले असल्यामुळं आणि इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, तर ते ट्रान्सलेट केलं. तर मग आपण हे म्हणू शकतो की आपल्याला दुसरं कोणी मध्ये नाही आहे. कोणाचं ऐकून आपण मॅनिप्युलेट होऊ शकत नाही. जर स्वतः वाचलं तर आपले विचार पण तशी बनून जातात. तर हे एक पुस्तक आहे भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म. अँड द सेकंड बुक आय हॅव माझी आत्मकथा, जी की बाबासाहेबांनी नाही लिहिली आहे समजा, ठीक आहे. आणि हे आहे समजा कास्ट इन इंडिया. आणि एक महात्मा ज्योतिबा फुलेचं पुस्तक आहे माझ्याकडं, जे की हे पण एक इंग्रज लिटरेचरचं काही कामच नाही आपल्याला. शेतकऱ्याचा असूड म्हणून एक बुक आहे, ते पडलं असेल तर ते नंतर बघूया. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग. थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्धाय. दॅट्स इट. मे बी 30 minutes.